गव्हाचं पीठ कितीही दिवस घरात राहू द्या त्याला काहीच होणार नाही, पण बाजरीचं पीठ जरा जास्त दिवस झाले ना की लगेचच भाकरी कडवट लागतात. म्हणून म्हटलं चला नाईलाज आहे भाकरीच खाऊयात, नाहीतर चपात्या आम्हाला खूप आवडतात. म्हणून इथे भाकरी बनवली. दक्षूला मात्र भूक लागली होती. काल मी त्याच्यासाठी डाळ पालक बनवली होती ना, जे की मी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती त्याला इतकी आवडली की त्याने पूर्ण फिनिश केली होती. म्हणून आज पुन्हा एकदा मी त्याच्यासाठी सेम रेसिपी बनवली होती. आणि मग शौर्यला म्हटलं की तू दक्षूला खाऊ घाल, तोपर्यंत मी भाजी बनवते. छान अशी भाजी बनवली. आणि एकदा की आमचं जेवण झालं ना, आमच्यामध्ये जरा जास्तच पावर येते आणि आम्ही काय गोष्टी करतो ना आमचंच आम्हाला भान राहत नाही. म्हणजे आता गाडी पाहताय ना तुम्ही कशी चालवतोय. आता जेवण करायचंच होतं तोपर्यंत भाजीचा टेम्पो आला. म्हणजे रोज गल्लीमध्ये भाजीचा टेम्पो येतो, पण आम्हाला इतका कंटाळा येतो ना, म्हणजे त्याला घ्यायचं आणि मग जायचं आणि मग ती भाजी घेऊन यायचं. म्हणून रोज रोज जाण्याचा कंटाळा करते. आणि गेले ना की मग असंच चटरपटर खाण्याचं काहीतरी घेऊन यायचं. मग काकडी, बीट, केळी असं काहीच. दक्षला मात्र केळी खूप आवडते आणि माझ्या हाताने त्याला खायची नसते, त्याला त्याच्याच हाताने खायची असते. मग सगळ्यांनी मस्त जेवण केली आणि हे दोघं झोपल्याच्या नंतर फरशी क्लीन करून घेतली. आता दुपारच झाली होती फरशी पुसायला, पण हे जर जागे असले ना तर पाण्यामध्ये चालतात ओल्या फरशीवरती, म्हणून मला खूप भीती वाटते. ते उठल्याच्या नंतर ना म्हटलं चला किचन थोडंसं क्लीन करून घेऊया. किचन ओट्याच्या खाली ना मी नेहमी आवरते, पण हा पसारा नेमकं कुठून येतो ना काहीच समजत नाही. आणि पसारा करणारी मात्र मीच असते बरं का. आता ते जाऊ द्या. इकडं नेमकं काय चालू होतं काय माहित, म्हटलं पटापट आवरून घेतलं. आणि रात्री जेव्हा मी अंथरून टाकलं ना तेव्हा मात्र दक्षू फर्स्ट टाइम असं बेडवरती चढला होता. आणि असा होता कालचा दिवस. चला आपला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.